नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आज आपण स्टॉकमध्ये एंट्री कुठं करावी इंट्राडेसाठी ते बघणार आहे. तर नॉर्मल स्टॉकमध्ये एंट्री करताना काय बघायचं आणि ऑप्शनच्या स्टॉकमध्ये एंट्री करताना काय बघायचं हे पण महत्त्वाचं आहे. आज आपण इंट्राडे स्टॉकमध्ये एंट्री केल्यानंतर इंट्राडेमध्ये किती वेळात बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच्यात जास्तीत जास्त पैसा कमी वेळेत कसा मिळावा हे बघणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा वन डे कॅन्डल लावायची. वन डे कॅन्डल लावल्यानंतर त्याचा एखाद्या स्टॉकचा ब्रेकआउट शोधायचा. असे वॉचलिस्ट असतात प्रत्येकाच्या लिमिटला. बघा, माझ्यात मी लावून ठेवलेले आहेत असे स्टॉक. यात प्रत्येकाचे जाऊन शोधायचे. तर कोणी आपल्याला देणार नाही. मी पण रोज ह्याच्यात शोधतो. 100-200 स्टॉक आपल्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवायचे अशा पद्धतीनं आणि जाऊन शोधायचे. चला तर बघू. मी आता 2 स्टॉक काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो. बघा, एक कालचा स्टॉक आहे EIEL. आता बघा, इंट्राडे करताना वन डे कॅन्डल त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून घ्यायचा. हा त्याचा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, असं कॅन्डल असताना ज्यावेळेस हा रेजिस्टन्स बाहेर पडेल, रेजिस्टन्स म्हणजे किमान 2-3 दिवस एका ठिकाणी थांबून बाहेर जाणारा, किमान 1-2 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस, 10 दिवस, महिना जर थांबला तर तेवढा स्पीड त्याला जास्त लागतं. आता ह्याच्यामध्ये एंट्री करताना बघा, हे कालचं आहे 18 तारखेचा. ह्याच्यामध्ये काय बघायचं, इंट्राडे इथपर्यंत इंट्राडे वन डे बघायचा, सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचा आणि सोडून जायचा. त्याच्यानंतर 5 मिनिटात जायचं. 5 मिनिटात गेल्यानंतर ह्याला मार्क करून ठेवायचा. 5 मिनिटाची पहिली कॅन्डल 5 मिनिटाची मार्क करायची. हे बघा, इथं मार्क केली आपण. ही 5 मिनिटाची कॅन्डल आणि हे. ओके, पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या आत किती वेळा थांबलाय तो, किती वेळ थांबलाय? 3 कॅन्डल, किमान एक तर कॅन्डल थांबला पाहिजे इथं. एक कॅन्डल ठेवून जर ब्रेक केला तर इथे एंट्री करून टाकायची. जे रेजिस्टन्स आहे त्याच्यावर बरोबर एंट्री करून टाकायची. आणि आता ह्याचा किती टॉप लॉस? 285. आणि ह्याचं खालचा लो किती आहे? 275. 10 रुपयाचा टॉप लॉस आहे. म्हणजे टार्गेट 1-2 ठेवायचं. पहिली 50 क्वांटिटी 1 काढायची. दुसरी 25 क्वांटिटी 1-2 काढायची. जर तो पुढत जात असेल तर मग आपण आणि तिसरी 25 क्वांटिटी 1-3 काढायची. आता बघा, समजा इथं आपण एंट्री घेतली 85ला. पहिलं टार्गेट आपलं 95. किती मिनिटात पूर्ण झालंय? 5 मिनिटात पूर्ण झाले. पहिलं टार्गेट आपलं 95, 5 मिनिटात पूर्ण झालं. दुसरं टार्गेट आपलं 105. ओके, 105, 106 पर्यंत आला. किती वेळात आला? ह्या 20 मिनिटात ते 30 मिनिटात आलाय. इथं दुसरं टार्गेट कंप्लीट झालं आपलं. या ठिकाणी बघा, हे पण टार्गेट कंप्लीट झालं. आता ज्या वेळेस आपलं ही टार्गेट कंप्लीट होतं त्यावेळेस हा टॉप लॉस आणून एंट्री पॉइंटला ठेवायचा या ठिकाणी. ओके, आणि ह्याच्यातली निम्मी क्वांटिटी विकली, ही 1-2, 305 रुपयाला. हा टॉप लॉस वरती नाही आणायचा, हा इथेच ठेवायचा. टॉप लॉस गेला तर जाऊ द्या. आपली 75 क्वांटिटी, इथं 50 क्वांटिटी आणि इथं 75 क्वांटिटी आपली सेल झालेली असणार आहे. समजा आपण 50 क्वांटिटी विकली. 1 मिनिट, आपण कॅल्क्युलेटरवर बघू. हे बघा,
50 गुणिले 10, 500 रुपये इथं मिळालं. त्याच्यानंतर ना 25 गुणिले 20 करा, बरोबर 500 आणि 25 गुणिले 20 हे 500, 1000 रुपये मिळाले इथं आपल्याला. आता आपण इथे 1000 रुपये मिळाले, ह्याचा टॉप लॉस हाच ठेवायचा. आता हा खाली इथपर्यंत आलाय, ह्याचा टॉप लॉस हिट झाला. जर हा वरती 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 गेला असता, आपलं टार्गेट किती होतं 1 115 ला इथं निघत होता. जर समजा 15 रुपयेना तिसरं टार्गेट पूर्ण झालं असतं तर 25 गुणिले 30 75 आणि ते 1000 1750 रुपये प्रॉफिट मिळाला असतं आपल्याला. पण आता आपल्याला इथे प्रॉफिट किती मिळाले 1000 रुपये. पहिले टार्गेट 1 दुसरं टार्गेट 1 या ठिकाणचं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेला. चला आपण दुसरा स्टॉक बघूया. हा रोशारी बघा, वन डे मध्ये पहिल्यांदा बघायचा. वन डे मध्ये ब्रेकआउट दिला तरच तो वरती जातो. आता हा किती दिवसाचा आहे, हा 3-4 दिवसाचा ब्रेकआउट होता, त्याच्यामुळे आपल्याला थोडं कमी टार्गेट मिळालं. आता बघा हा इथं जवळजवळ 1 महिन्याचा ब्रेकआउट आहे ह्याचा, मे पासून ते जुलै 2-2.5 महिने एका रेंजमध्ये थांबला. ओके. आता ह्याची बघा किती तारखेला आहे, 15 तारखेचा. रोज एक तर स्टॉक तुम्ही 300-400 स्टॉक जर चालले तर एक स्टॉक तुम्हाला 100% असा मिळतो आणि तो ब्रेकआउट देतो. त्याच्यावर जर लक्ष ठेवून राहिला. ऑप्शन बघा, पहिली कॅन्डल 5 मिनिटाची, त्याच्या आत 2-3 किमान एक तर कॅन्डल झाली पाहिजे. त्यानुसार आपली इथं कॅन्डल झाली. इथं ही एंट्री पॉइंट, त्याचा एंट्री पडली किती 718 ला. टॉप लॉस किती आहे, हा टॉप लॉस ठेवायचा ह्याचा कन्सुलेटरचा 718 705 13 रुपयाचा टॉप लॉस. ओके. ह्याच्या पुढे पहिले टार्गेट 718 अधिक 13 31 रुपये. पहिलं टार्गेट इथं आलं 31. दुसरं टार्गेट, पहिलं टार्गेट 1 दुसरं टार्गेट 1-2 हा 1-2 आणि तिसरं टार्गेट आता इथं किती यायला पाहिजे 31. टॉप लॉस किती रुपयाचा आहे 13 रुपयाचा आहे. इथून पुढं 26 रुपये. 31 आणि 26 57. या ठिकाणी कंप्लीट झालं आपलं. बघा दुसरं टार्गेट या ठिकाणी कंप्लीट झालं. आता तिसरं टार्गेट किती असणार आहे आपलं 39 रुपयाचं. 57 आणि 13 70 रुपयाचं. 70 रुपयेपर्यंत हा काय गेलेला नाही. इथून आता तो टॉप लॉस केलाय का. आता बघा आपण पहिला कधी काढला, पहिला आपण सेल या ठिकाणी केला तर एंट्री पॉइंट हा आहे, तर लगेच इथला टॉप लॉस इथं आणून ठेवायचा. जरी सेल केला तरी त्याचा लॉस होतोय का आपलं बघा, हा अजून खालीच आला नाही. त्याचं कारण असं आहे सेल न जाण्याचं, तर तो किती दिवस जवळजवळ 1.5 महिना एका रेंजमध्ये थांबलेला आहे. आणि त्याचा ऑप्शन घेताना किमान 10 रुपये वरचा घ्यायचा, कारण तुम्हाला 10 ते 15 मिनिटात तो इन द मनी येईल आणि त्याच्यावरती जर गेला 10-15 रुपये तर डीप इन द मनी होतो आणि खूप पैसे मिळतात त्याच्यात. आता इथं टॉप लॉस आणल्यानंतर ना अजून तर त्याचा टॉप लॉस गेला नाही. जर आपल्याला डायरेक्ट तिसऱ्या किंवा दुसऱ्या टार्गेटला एक्झिट व्हायचं असेल तर करून टाकायचं. पण पहिलं स्टॉकचं टार्गेट 1 आणि दुसरं 1-2, तिसरं 1-3. क्वांटिटी 50% पहिल्यांदा, दुसऱ्यांदा 25% किंवा 50% आणि तिसऱ्यांदा 25%. असं जर करत राहिलं. बघा इथं 13 रुपये मिळाले, इथं आपल्याला 26 रुपये मिळाले. पैसे जर बघायचं म्हणलं, पैशात जर जाऊन चला तर बघूया.
50 गुणिले 13, सॉरी 3 झालं, 50 गुणिले 13 650 रुपये. त्याच्यानंतर ना 25 गुणिले 26, इथं पण 650, 1300 650 1300 रुपये मिळाले इथं आपल्याला. किती मिनिटात? 15 ते 20 मिनिटात, अर्ध्या तासात. आणि तिसरं टार्गेट पूर्ण झालेलं नाही, अजून टॉप लॉस गेलेच नाही आपला, तर तिथंच थांबला. 1300 रुपये वरचं 100 रुपये ब्रोकरेज सोडलं तर 1200 रुपये आपल्याला मिळून जातात. अशा पद्धतीने ऑप्शन मध्ये केला तर खूप मोठा पैसा मिळतो ह्याच्यात. ऑप्शन मध्येच करताना हे वापरलं पाहिजे, कारण स्पीड मध्ये वरतं जातं. फक्त एंट्री कुठं करायची आणि स्टॉक कसा निवडायचा, तर हे लय महत्वाचं आहे. स्टॉक तुम्हाला किंवा मला कुठं कोणी ऐकता देणार नाही. त्याच्यामध्ये असं लिस्ट बनवायची आणि वेगवेगळ्या काढून ठेवायचे. बघा मार्केट परवा तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला, निफ्टीचा चार्ट बघू आपण. आज मार्केट 8-10 दिवस झालं, 15 दिवस झालं खाली पडते. पण स्टॉक जर हा बघितला EIL, हे बघा ब्रेकआउट केल्यानंतर त्यानं डायरेक्ट 20 रुपये दिलेत. स्टॉक कितीचा आहे? 285 ची एंट्री होती, 307 रुपये पर्यंत गेलाय. अतिशय लहान स्टॉक एवढा पळालाय. त्याच्यामुळे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आयतं कोणी काही देणार नाही. असं जायचं, प्रत्येक स्टॉक मध्ये जायचं, एंट्री बघायची, नाही येत होत, आणि 10 ते 15 मिनिटात हे सगळं काय होऊन जाते. आता बघा, हे तुम्ही म्हणसाल ब्रेकआउट इथं दिलाय, हा माघारी आला. त्याचं कारण असं आहे की इथं 2-3 दिवस थांबला अजून या ठिकाणी, असा किमान 2 दिवस. ह्याला ब्रेक केलं, हा टॉप लॉस लावायचा आणि एंट्री करायची. याचं पहिले टार्गेट हे असणार. मग अशा पद्धतीने खालनं किती लांब आला हे स्टॉक पण तेवढंच महत्वाचं आहे. मार्केट पडतंय 8-15 दिवस झाले, त्याच्यामुळे आपल्याला कमी स्टॉक मिळतात, पण रोज एक स्टॉक डेली मिळतो. ओके, चला तर धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच आपण नवीन व्हिडिओ बनवू.